बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. संभाजी ब्रिगेडने साजरा केला शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक पारस ओसवाल यांच्या हस्ते पंचमहाभूतांचे पूजन करून संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला. क्षात्र पुरोहित रामदास पाटील यांच्या हस्ते विधीपूर्ण पूजा संस्कार झाले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी शंभूराजेंचा जयघोष करण्यात आला. शाहीर दिलीप सावंत यांनी भारतस्थ पोवाड्याच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे जीवनचरित्र उलगडले. या शिवाजी चौकाचे हे गिर गिर हे गिर गिर हे गिर 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 हे जी आहा गिर गिर हे जी. यावेळी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपस्थितांनी संकल्प केला. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा असायची की 1681 ला ज्यावेळेला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज नव्हते आणि कोल्हापुरातला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे आपल्यासाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि मग आम्हाला वाटलंय आणि आम्ही त्या पद्धतीने मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही सुरू केलं की छत्रपती शिवरायांच्या नजरेसमोर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायला लागलाय. असा हा ऐतिहासिक क्षण आपण आजच्या दिनी साजरा करतोय. यासाठी सातत्यानं म्हणजे हा सोहळा कसा करावा तर नुसतं हार घालून न जाता रामदास पाटील सरांच्या माध्यमातून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते फक्त लढाया केलेलं नाही तर त्यांनी इथं पर्यावरणासाठी सुद्धा काम केलेलं आहे, इथं शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. ही बाजू आपण सातत्याने बऱ्याचदा दुर्लक्षित करतोय आणि आपल्या देशात जर बघितलं तर 70% लोक शेती करणार आहेत. मातीशी नातं आहे त्यामुळे पंचमहाभूतांची पूजा केली जाते. मातीमध्ये कडधान्य ही सगळी पद्धत जी आहे ही आपली कृषी संस्कृती जी होती त्या अनुषंगाने ही पूजा आम्ही घेतोय. यावेळी मधुकर पाटील, संदीप देसाई, अभिजित पाटील, अश्विन वागळे, तानाजी चव्हाण, ॲडव्होकेट दिनकर गोतेकर, प्रवीण मुधाळे, सुनील धुमाळ, राहुल पाटील, योगेश जगदाळे, धनराज आमते, नागनाथ बेनके, रणजित देवणे आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.